नमस्कार, माझं नाव समीर हरुगडे. मी MIDC मध्ये राहतो. श्रायबर डायनामिक्स कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे मी. मला गेल्या दिवाळीनंतर मला ह्या स्पॉटला खांदा हे बरंचसं असं जाम झालेलं, मला असा हात पण उचलत नव्हता, श्वासाकडे मला असे वेदना होत होत्या. मी बऱ्याचशा म्हणजे डॉक्टरांच्या ट्रीटमेंट घेतल्या होत्या, पण थोडंसं कसं फरक काय असा जाणवला नव्हता. मी सरांबद्दल आधी ऐकलं होतं मित्रांकडून हे की इथं ट्रीटमेंट एकदम योग्य प्रकारे मिळते म्हणून. मग मी इथं आल्यानंतर केवळ 4 ते 5 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये मला एकदम व्यवस्थित रिलॅक्स झालं. मी आता व्हॉलीबॉल, क्रिकेट खेळू शकतो, जिमला जातोय मी. मला एकदम 100% आराम मिळालेला आहे. आणि मी सर्वांना सजेस्ट करेन की तुम्ही अशा काय वेदना असतील शरीराच्या तर इथे येऊन 100% तुम्हाला आराम मिळू शकणार आहे. म्हणजे तुम्हाला साधारण एक 5-6 महिने इतका त्रास होता की हात सुद्धा वर उचलला तरी त्रास होत होता? हा माझा हात असा उचलला तरी मला ह्या संपूर्ण अशा वेदना होत होत्या. आता मी मला कसलाच त्रास नाही. मी म्हणजे जिमला पण जातोय, काही इश्यू नाही मला. एक 4 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये 4 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये 100% मला बरं वाटलं. म्हणजे पहिल्या दिवशी मला साधारण 50-60% बरं वाटलंच. नंतर दुसऱ्या दिवशी ते एकदम प्रमाण, म्हणजे 4थ्या दिवशी असं वाटलेलं की जायलाच नको आता, म्हणजे एकदम बरं वाटायला लागले. पण तरी सरांनी सांगितलेलं की तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी 1 दिवस आलो, मग त्यानंतर मला एकदमच रिलॅक्स झालो, व्यवस्थित एकदम, काही मला कसलाही त्रास नाही. आणि यात तुम्हाला कुठले मेडिसिन वगैरे काय दिलं ते? नाही, मेडिसिन काहीच नाही. मेस्ट्रोथेरपीवरच तुम्ही गेलं, एकही औषध दिलेलं नाही, काय नाही. मी याच्या आधी ऍक्च्युली पेन किलर औषध बरीच खाल्लेली, त्याचा वेगळा साईड इफेक्ट चालू झालेला, पण आता काही मला कसलाही त्रास नाही. त्याबद्दल सरांचे आभार. आणि डायग्नोसिस बद्दल काय सांगचाल तुम्ही? कसं सांगितलं? डायग्नोसिस बद्दल मला ऍक्च्युली आश्चर्य वाटलं की मी तुमच्याकडे पहिल्यांदा आलो त्यावेळी तुम्ही मला सांगितलं की तुम्ही सांगू नका, मी सांगतो तुम्हाला काय होतंय. मला हे जरा थोडं वेगळं वाटलं. मग सरांनी नाडी परीक्षण तुम्ही केल्याप्रमाणे त्यांनी करेक्ट मला सांगितलं की तुम्हाला हा त्रास होतोय. आणि असंच नाही की मी माझ्या घरचे पण आणले होते, बहीण पण माझी आली होती, तिला पण त्रास होता. माझा एक मित्र होता, त्यांना पण सरांनी तसं सांगितलेलं की तुम्ही सांगू नका, मी तुम्हाला सांगतो काय होतंय म्हणून. आणि ते तंतोतंत खरं ठरलं, अगदी 110% एकदम खरं ठरलं होते. म्हणजे अगदी तुमचे मित्र आलते, त्यांना गुडघ्याचा त्रास होता. हो. आणि त्यांची एक गंमतच झालेली. ऍक्च्युली माझा एक मित्र आहे, त्यांना गुडघ्याचा बरेच दिवस त्रास आहे, बरेच महिने त्रास आहे त्यांना. एक 6-7 महिने झाले तर मला सांगतात ते मला त्रास खूप होतोय. तर सरांनी नाडी परीक्षणावरून त्यांना सांगितले की तुम्हाला मानेला त्रास आहे. मग मला पण आश्चर्य वाटलं, म्हटलं सर मान आणि कमरेचा? मान आणि कमरेचं तुम्ही सांगितलं. पण मला ऍक्च्युली आश्चर्य वाटलं, मी त्याच्याबरोबर आलोच होतो आणि ते त्यांना पण आश्चर्य वाटलं. सर म्हणले तुम्ही एक्सरे MRI काढून घ्या, तुम्ही बघा तुम्हाला पॉईंट सापडणार का. बाहेर आम्ही चर्चा केली, म्हणलं आता सर म्हणतात खरं, पण आपल्याला पण असं वाटत नाही प्रॉब्लेम गुडघ्याचा आणि मानेचं काय सांगतात किंवा कमरेचं काय सांगतात. तर मग MRI केल्यानंतर एक्झॅक्ट सरांनी सांगितलेल्या स्पॉटवरच त्यांना पण म्हणजे मानेचा आणि कमरेत हे 2च पॉईंट फक्त येणार, गुडघ्यामध्ये काही निघालं नाही. त्यांनी पण केवळ 2 दिवसाची ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना एकदम आराम पडलाय, ते पण माझ्याबरोबर खेळायला येतात. असं आहे, एकदम व्यवस्थित झाली ट्रीटमेंट. ओके. धन्यवाद सर. धन्यवाद. अशीच तुम्ही सगळ्यांची सेवा करावी हीच योजना मी करत नाही.